नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI सोल्यूशन MPSC PSI सोल्यूशन MPSC ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारलेले संभावित प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण चालू करूया आजचा हा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? पर्याय ए रदरफोर्ड, पर्याय बी चॅडविक, पर्याय सी थॉम्सन, पर्याय डी डाल्टन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला. जे चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. युजेन गोल्डस्टीन या शास्त्रज्ञांनी न्यूक्लियसमधील धन-प्रभारित कण यांचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 2. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? पर्याय ए प्रकाशाची तीव्रता, पर्याय बी अंतर, पर्याय सी ध्वनी तीव्रता, पर्याय डी उष्णता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी अंतर. प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. वस्तुमानाचे एकक किलोग्राम, वेळेचे एकक किती मित्रांनो सेकंद आहे. सेकंद वेळेचे एकक सेकंद आहे. विद्युत प्रवाह एम्पियर, तापमान केल्विन, पदार्थाचे प्रमाण मोल, तेजस्वी तीव्रता याचे एकक कॅन्डल आहे. मित्रांनो, एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.4610⁻12. हा 12 मित्रांनो आहे. इथं आहे म्हटलं 10⁻12 इतके असते. एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.4610⁻12 10⁻12 इतके आहे. प्रकाशाचा वेग 3 × 10⁻8 हा पण मित्रांनो 10चा घात आहे. मित्रांनो 8 मीटर पर सेकंद असते. तर प्रकाशाचा वेग 3 × 10⁻8 म्हणजेच 10 × 10⁻10 मीटर पर सेकंद एवढं आहे. मित्रांनो, वर्षामध्ये प्रकाशाने व्यापलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होते. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. बक्सारची लढाई कधी झाली? प्रश्न क्रमांक 3. बक्सारची लढाई कधी झाली? पर्याय ए 23 जून 1757, पर्याय बी 22 ऑक्टोबर 1764, पर्याय सी 23 जून 1764, पर्याय डी 22 ऑक्टोबर 1764. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी 22 ऑक्टोबर 1764. पर्याय बी 22 ऑक्टोबर 1764. बक्सारची लढाई ही 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली. बक्सारची लढाई ही अंग्रेज सैन्य हेक्टर मनरो, ब्रिटिश आर्मी मेजर आणि औधच्या नवाब, बंगालचा नवाब आणि मुघल सम्राट यांच्या संयुक्त सैन्यामध्ये झाली. बक्सारची लढाई ही 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली. पानिपतची लढाई ही बाबर आणि अब्राहम लोधी यांच्यात 1526 मध्ये झाली. खानवाची लढाई ही बाबर आणि राणा सांगा यांच्यामध्ये 1527 मध्ये झाली. बाबर आणि राजपूत यांच्यात 1528 मध्ये चंदेची लढाई झाली. मित्रांनो, घागराची लढाई मोहम्मद लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 1529 मध्ये झाली. मित्रांनो,
प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? पर्याय ए डलहौसी, पर्याय बी कॉर्नवालिस, पर्याय सी वॉरेन हेस्टिंग्ज, पर्याय डी लॉर्ड मिंटो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी कॉर्नवालिस. पर्याय बी कॉर्नवालिस. भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कॉर्नवालिस याला म्हणतात. तर मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1833 च्या सनद कायदा घडवून आणला. 1829 मित्रांनो, 1829 मध्ये सती निर्मूलन, सती प्रथा बंद केली. 1835 ठराव व शैक्षणिक सुधारणा व इंग्रजीची अधिकृत भाषा म्हणून ओळख. लॉर्ड डलहौसी 1853 मध्ये रेल्वेच्या सुधार, तारा आणि टपाल खात्यामध्ये सुधारणा. विधवा हा महत्वाचा मित्रांनो, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मित्रांनो. लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाह कायदा 1856. लॅप्सचा सिद्धांत मित्रांनो, लॅप्सचा सिद्धांत लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे सुती कापड गिरणी केव्हा सुरू झाली? महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे सुती कापड गिरणी केव्हा सुरू झाली? पर्याय ए 1854, पर्याय बी 1856, पर्याय सी 1852, पर्याय डी 1851. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए 1854. महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे सुती कापड गिरणी 1854 या साली सुरू झाली. 7 जुलै 1854 कावसजी दाभोळ यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग हे कंपनीचे नाव होतं मित्रांनो. भारतातील पहिली कापड गिरणी, भारतातील ही महाराष्ट्रातील मित्रांनो, भारतातील पहिली कापड गिरणी 1818 मध्ये कलकत्त्याजवळील फोर्ट ग्लोस्टर येथे स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 6. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? पर्याय ए चालुक्य, पर्याय बी वाकाटक, पर्याय सी बहमनी, पर्याय डी राष्ट्रकूट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी राष्ट्रकूट. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळात कोरले गेले. हे बघा मित्रांनो, कैलास लेणी, राष्ट्रकूट घराणे, वेरूळ लेणी हे औरंगाबादला आहे मित्रांनो. औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात. अजिंठा लेणी पण औरंगाबादमध्येच मित्रांनो. बीबी का मकबरा दौलताबादचा देवगिरी किल्ला मित्रांनो. बीबी का मकबरा दौलताबादचा देवगिरी किल्ला औरंगाबाद. इसवी सन 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत हे कोरण्यात आले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. रेड क्लिफ लाईन ही दरम्यानची सीमा आहे. पर्याय ए भारत पाकिस्तान, पर्याय बी पाकिस्तान अफगाणिस्तान, पर्याय सी भारत बांगलादेश आणि पर्याय डी भारत चीन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए भारत पाकिस्तान. रेड क्लिफ लाईन ही भारत पाकिस्तान दरम्यानची सीमा आहे. मॅकमोहन लाईन मित्रांनो, मॅकमोहन लाईन भारत आणि चीन. ड्युरन लाईन मित्रांनो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, मित्रांनो या दरम्यानच्या सीमारेषा आहेत.
प्रश्न क्रमांक 8. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? पर्याय ए 80 अंश पूर्व रेखावृत्त, पर्याय बी 90 अंश पश्चिम रेखावृत्त, पर्याय सी 180 अंश रेखावृत्त, पर्याय डी 0 अंश रेखावृत्त. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी 180 अंश रेखावृत्त. 180 अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. 180 रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. रेखावृत्तावरून जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली जाते, त्यास ग्रीनविच रेखावृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत, तर रेखावृत्त हे मित्रांनो 360 आहेत. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? पर्याय ए 6, पर्याय बी 7, पर्याय सी 8, पर्याय डी 10. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए 6. महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोकण विभागात मित्रांनो 7 जिल्हे आहेत. पुणे विभागात 5 जिल्हे आहेत. नाशिक विभागात 5 जिल्हे आहेत. नागपूर विभागात 6 जिल्हे आहेत. अमरावती विभागात 5 जिल्हे मित्रांनो आणि औरंगाबाद विभागात 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? पर्याय ए मित्रांनो पर्याय ए अनुच्छेद 19, पर्याय बी अनुच्छेद 22 मित्रांनो, पर्याय सी अनुच्छेद 14 आणि पर्याय डी अनुच्छेद 21. पर्याय ए अनुच्छेद 21 मित्रांनो, पर्याय डी अनुच्छेद 21. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी अनुच्छेद 21. अनुच्छेद 21 मध्ये जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अनुच्छेद 19 भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण हे अनुच्छेद 22 मध्ये आहे मित्रांनो. अनुच्छेद 14 मध्ये कायद्यापुढे समानता मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे सजेशन मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मित्रांनो. आणि मित्रांनो, एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.